नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल जिथे नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा केली जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि तिच्या मागे एक अतिशय रंजक कथा सांगितली जाते. हे गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा. मित्रांनो, नागपंचमी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर नागदेवतेची पूजा, दूध अर्पण करणे आणि धार्मिक विधी येतात. पण 32 शिराळाला येथे नागपंचमीचा उत्सव काहीसा वेगळाच असतो. येथे जिवंत नागांची पूजा केली जाते आणि ही परंपरा नाथ संप्रदायाचे महान संत गोरक्षनाथ यांच्याशी जोडली जाते. कथेनुसार एकदा संत गोरक्षनाथ 32 शिराळा परिसरात आले होते. नागपंचमीचा दिवस होता. ते भिक्षेसाठी एका घरासमोर थांबले. मात्र घरातील स्त्री भिक्षा देण्यासाठी बाहेर आली नाही, कारण ती त्या दिवशी नागपंचमीची पूजा करण्यात मग्न होती. थोड्या वेळानं ती स्त्री बाहेर आली. गोरक्षनाथांनी तिला विचारले, तू एवढा वेळ काय करत होतीस? त्यावर ती स्त्री म्हणाली, आज नागपंचमी आहे. मला जिवंत नाग मिळाला नाही, म्हणून मी मातीच्या नागाची मूर्ती बनवून तिची पूजा करत होते. हे ऐकून गोरक्षनाथ प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या झोळीतून पवित्र भस्म काढले आणि त्या मातीच्या नागावर टाकले. काही क्षणातच चमत्कार घडला. मातीचा नाग जिवंत झाला. हे दृश्य पाहून ती स्त्री आणि आसपासचे गावकरी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्या जिवंत नागाची विधिवत पूजा करण्यात आली. असे मानले जाते की याच घटनेपासून 32 शिराळा येथे जिवंत नागपूजेची परंपरा सुरू झाली. गोरक्षनाथांनी गावकऱ्यांना आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी नागांची भक्तिभावाने पूजा करा. नाग कुणालाही इजा करणार नाहीत आणि गावावर त्यांची कृपा राहील. तेव्हापासून ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. नागपंचमीच्या काही दिवस आधी गावातील अनुभवी लोक जंगलातून नाग पकडतात. काळजीपूर्वक पकडले जातात. त्यांना सुरक्षित भांड्यांमध्ये ठेवले जाते आणि त्यांची योग्य काळजी घेतली जाते. नागपंचमीच्या दिवशी सकाळपासून गावात उत्सवाचे वातावरण असते. ढोल ताशे, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागांची मिरवणूक काढली जाते. महिला नागांना हळद, कुंकू, फुले अर्पण करतात. भाविक नागदेवतेसमोर नतमस्तक होतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून हजारो लोक 32 शिराळा येथे येतात. नागांचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग आहे. भगवान विष्णू शेषनागावर विराजमान आहेत. तसेच अनेक पुराणांमध्ये नागांचा उल्लेख आढळतो. नाग हे शक्ती, संरक्षण आणि निसर्गाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नागपूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र आजच्या काळात वन्यजीव संरक्षणाला देखील तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे नागांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. उत्सवानंतर नागांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. शिराळ्याची ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे. नागांविषयी भीती न बाळगता त्यांचा आदर करावा हा संदेश हा उत्सव देतो. मित्रांनो, जिवंत नागांची पूजा होणारे 32 शिराळा हे गाव श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा एक अद्भुत संगम आहे. म्हणूनच नागपंचमी आली की संपूर्ण देशाचे लक्ष या गावाकडे वेधले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.